परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 5व्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग 3. अंतर्मुखतेतून आत्मदर्शन. मनुष्याच्या शरीराची रचना मोठी विलक्षण आहे, तशीच ती कौतुकास्पद आहे. जेवढं आपण शरीराच्या एकेका भागाचा विचार करू तेवढं त्या भागाची रचना, त्यातले बारकावे, एका अवयवाचा दुसऱ्या अवयवाशी संबंध आणि संपूर्ण शरीरातील एकसंधता हे सर्व पाहिलं की मनुष्य स्तिमित होतो. विश्वातील कुठल्याही मानवनिर्मित यंत्रापेक्षा आपल्या देहातील प्रत्येक अवयवाची रचना, त्याचप्रमाणे संपूर्ण देहाची रचना अतुलनीय आहे. बहिर्मुख वृत्तीनं जेव्हा आपण या यंत्राकडे पाहतो तेव्हा त्याबद्दल कौतुक अवश्य वाटतं, परंतु या देहरूपी यंत्राची केवळ कार्यपद्धतीच आपण बघत राहतो. त्याची निर्मिती, रचना, त्यात निर्माण होणाऱ्या विकृती आणि आपापतः विकृतींचा होणारा नाश याविषयी सुनिश्चित अशी धारणा निर्माण होत नाही. ती फक्त अंतर्मुख वृत्तीनंच होते. अंतर्मुख वृत्ती म्हणजे बाहेरचं अजिबात बघायचं नाही असं नव्हे, तर बाहेरच्याचं दर्शन घडवणारी जी आपली आंतरिक रचना असते तिचं संशोधन करणं आणि तिचा अभ्यास करणं. एक साधी गोष्ट घ्या. आपल्या शरीराचा विचार करू लागलो तर त्यात पंचमहाभूतांचा विचार येतो. पंचमहाभूतं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी ही जड वस्तू आहे, तर जड वस्तूतून अनुक्रमे जड आणि सूक्ष्म यांच्या मिश्रणातून पूर्ण सूक्ष्म अशा आकाशापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. हे सर्व बाहेरचं आहे. या सर्वांचं देहावर आवरण आहे, परंतु यातून देहाची निर्मिती झाली आहे. सर्व 5ही घटक एका विशिष्ट पद्धतीनं आणि प्रमाणबद्ध रीतीनं एकत्र केल्यानंतर त्यातून देह तयार होतो. म्हणजे देहरचना ही जड आणि सूक्ष्म अशा 2 वस्तूतून निर्माण झालेली एक अद्भुत प्रक्रिया आहे. तिला अद्भुत म्हणावंसं वाटतं कारण मानवी प्रयत्नानं माणसाची अंतर्बाह्य आकृती तयार करता येते. आपल्या देहातल्या नाड्या, धमन्या, मांसल भाग आणि हाडांसह पारदर्शकपणे अगदी प्लॅस्टिकचे सुद्धा तयार करता येतील, परंतु त्यात चलनवलन निर्माण करता येत नाही. यांत्रिक रीतीनं हातपाय हलवण्या इतकं चलनवलन जरूर येईल, परंतु जन्म घेतेवेळी असलेल्या अत्यंत लहान आकाराचा पुढे बालक होणार, तरुण होणार, प्रौढ होणार आणि म्हातारा होणार. जीर्ण झाल्यावर देहातील शक्ती उडून जाणार आणि देहातील पंचमहाभूतांचे घटक त्या भूतात विलीन होऊन जाणार. हे सर्व अंतर्मुखतेतूनच जाणीवेत उतरतं. बहिर्मुखतेतून मनुष्य फक्त पाहतो, जाणीवेत उतरत नाही. जाणीव ही देखील मनाच्या अंतर्गत अशी शक्ती असते की ज्या ठिकाणी मनाचं शास्त्रीय कार्य भावनेचा अनुलेप धारण करू शकतं आणि त्यातून कुठल्याही कार्याची यथायोग्यता प्रत्ययाला येते. मन, मनाचं कार्य, भाव, भावना, त्यांचं कार्य आणि आंतरिक संवेदना तथा जाणीवा या सर्व अद्भुतरम्य विषयांची आतूनच कुठून तरी कल्पना येते. ती जाणीव थोडक्यात जड आणि सूक्ष्म यांचं एकत्रीकरण जाणीवेलाच समजू शकतं आणि तसं झालं म्हणजे समग्र सृष्टीविषयी, तिच्या रचनेविषयी, तिच्या कार्याविषयी आणि त्यालाच अनुसरून मनुष्य देह, मनुष्याचे विचार, भावना, तर्क, कृती, जाणीवा, शंका, समाधान, शांती, उद्वेग, धैर्य इत्यादी विषयी गूढ स्तरावरून मनुष्य स्वतःत शिरतो आणि मग केवळ स्तिमित आश्चर्यचकित होतो.
हे सर्व करणारा जो कोणी असेल त्याच्याविषयी परम आदराची भावना निर्माण होते. मानवी शक्तीच्या आणि बुद्धीच्या पलीकडचं हे सर्व आहे याची विशुद्ध जाण येते आणि त्यालाच तो परमेश्वर किंवा देव असं संबोधतो. मनुष्य सूर्य पाहून स्तंभित होत नाही, तर सूर्यात अष्टप्रहर वसत असलेलं तेज आणि त्या तेजाचा निर्माता पाहून तो स्तंभित होतो. लाकडाचा तुकडा परमाणूपर्यंत फोडला तरी मनुष्य स्तंभित होत नाही, पण परमाणूच्या आतमध्ये सतत खेळणारी ऊर्जा आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स अँड न्यूटॉन्स इत्यादी तिचे घटक पाहून तो स्तंभित होतो. आकाश पाहून मनुष्य स्तंभित होत नाही, तर न दिसणाऱ्या धूम्रवलयापर्यंत स्वतःच्या कवेत घेणारं आणि अनेक सूर्य आणि ग्रहमालिका यांना आपल्या पोटात दडवणारं आकाशाचं विशालत्व पाहून मनुष्य स्तंभित होतो. जिथं जिथं मनुष्य स्तंभित होतो म्हणजेच त्याच्या निर्मितीविषयी, कार्याविषयी आणि पौरुषाविषयी त्याची बुद्धी कुंठित होते, त्यालाच तो ईश्वर म्हणून समजतो. विशालाचं विशालत्व, तेजाचं तेज आणि सूक्ष्मांचं सूक्ष्मत्व ज्यात विद्यमान असतं त्यालाच आपण देव, ईश्वर किंवा परब्रह्म असं समजतो. हे सर्व अंतर्मुखतेतून कळतं आणि अंतर्मुखतेतूनच मनुष्य प्रत्येक क्षेत्रात जड तथा सूक्ष्मतेचा आढावा घेत राहतो. आपल्या देहातील केस तथा नख या जड म्हणावं तर केस वा नख कापल्यावर दुःख होत नाही आणि जड म्हणावं तर त्याची वाढ असते. चैतन्याशिवाय कुठलीही वाढ संभवत नाही. चैतन्यच वाढीकरिता आवश्यक तो रस पुरवतं. केस मुळातच किती बारीक, त्याच्याही आतमध्ये रसवाहिनी असावी आणि एवढं सूक्ष्म कार्य असून ही जड वस्तूप्रमाणे त्याला संवेदना नसावी, हे केवढं अद्भुत आहे. आपल्या देहासह समग्र विश्वाचा वेध माणसाला घेता येतो. आजपर्यंत त्यानं घेतला आहे. बहिर्मुखतेतून घेतलेला वेध आपल्याला माहीत आहे. त्यातूनच सध्याची नानाविध सुखसाधनं उदयाला आलेली आहेत. सुखसाधनं अफाट प्रमाणात वाढली, परंतु त्यातून खरं सुख आपल्याला मिळतं का, याचा विचार मात्र अंतर्मुखतेतूनच करावा लागतो. त्यातून सुख म्हणजे काय, सुख कुणाला मिळतं, सुखाचा उपभोग कोण घेतो इत्यादी विचार प्रवर्तित होतात. सुख मिळतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बरं वाटतं, बरं मनाला वाटतं, परंतु सुख प्रक्रिया देहावर होते. मऊ गादीवर झोपणं, हिवाळ्यात गरम पदार्थ सेवन करणं, उन्हाळ्यात शीतपदार्थ सेवन करणं, लोकांकडून स्तुती ऐकणं, सुंदर दृश्य पाहणं, सुरेल संगीताची तान कानावर येणं, रुचिपूर्ण पदार्थ जिभेवर पडणं इत्यादी गोष्टी माणसाला सुखी करतात. त्यातून मन प्रसन्न होतं. तथापि या मनाला प्रसन्नता देणारी शक्ती कुठून येते? उन्हाळ्यात प्रसन्नता देणारी शक्ती हिवाळ्यात प्रसन्नता देऊ शकत नाही. म्हणजेच प्रसन्नता येण्याकरता किंवा प्रसन्नता कायम राखण्याकरता बदल बाह्य वस्तूत व्हावा लागतो. आतल्या वस्तूत जेथून प्रसन्नता देणारी शक्ती निर्माण होते आणि मनात उतरते त्यात होत नाही. ती एकच एक असते आणि स्थिर असते, पण तिच्यामुळे मनाचं कार्य घडतं. त्याचबरोबर देहाचंही कार्य घडतं. सर्व भावभावनांचं, विचारांचं, तर्काचं आणि बुद्धीचं कार्य घडतं. काही थोर आणि वीर पुरुषांनी, साधुसंतांनी, महात्म्यांनी अंतर्मुख होऊन या सूक्ष्म शक्तीचा शोध घेतला. त्याला त्यांनी आत्मा असं नाव दिलं. देहातील चलनवलन, रागद्वेषादी विकार, विषय वासना, याविषयी अनुराग तथा द्वेष, प्रेमाची, जिव्हाळ्याची, आत्मीयतेची जाण, तिरस्कार, शत्रुत्व, स्वार्थ, मत्सर इत्यादी सर्व मानवी देहात ज्यातून निर्माण होते त्याला सातत्यानं शक्तीचा पुरवठा करणारं जे तत्त्व त्याला
आत्मा असं मानलं. आत्मशक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की विजेप्रमाणे यंत्राला जे फक्त पुरवठा करतं, यंत्रकार्यात गुंतून राहत नाही. पंख्याचं फिरणं असो, शेगडीचं जळणं असो किंवा दिव्याचा प्रकाश देणं असो, विजेचा पुरवठा असल्याखेरीज त्यांचं कार्य चालणार नाही. परंतु कार्यात मात्र पुरवठा कुठेही गुंतून असणार नाही. श्री ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, दीपाचे प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात जैसे योगयुक्ता. योगी सर्व कर्म करतो, परंतु दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे तो कशातही गुंतलेला नसतो. हे आत्म्याचं वैशिष्ट्य जाणून मन आणि बुद्धीच्या द्वारे त्या आत्म्याचा शोध घेणारा आणि आत्म्याशी तद्रूपता मिळवणारा तो योगी. अंतर्मुखतेतून अशी योग प्रक्रिया उदयाला येते. आज आपण इथेच थांबूया. लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.